अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने पुणे विभागात एक मोठी धडक कारवाई केली आहे। सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत पुणे विभागातील तब्बल 7 ठिकाणी छापे टाकून 37,61,000 रुपयांचा संशयास्पद अन्न साठा जप्त करण्यात आला आहे। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 ते 12 जुलै दरम्यान ही विशेष मोहीम राबवण्यात आली। यामध्ये तब्बल 92,541 किलो आणि लिटरचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला असून तपासणीसाठी त्याचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले। या मोहिमेत झालेली मुख्य कारवाई खालीलप्रमाणे: पुणे आणि सोलापूरमध्ये 2 मोठे दूध टँकर पकडण्यात आले। अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज आणि प्रियदर्शनी मिल्क कलेक्शन सेंटरच्या टँकरमधून तब्बल 53,000 लिटर संशयास्पद दूध जप्त करून ते नष्ट करण्यात आले। या दोन्ही ठिकाणच्या कंपन्यांना काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये तर चक्क एका गोठ्यावर छापा टाकून तिथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी 5 जणांवर FIR दाखल करण्यात आलाय। सांगली आणि कोल्हापूर: सांगलीत पनीर आणि लस्सी तर कोल्हापुरात संशयास्पद बेकरी प्रोडक्ट्स जप्त करण्यात आलेत। परवाना नसलेल्या आणि ग्राहकांना जीवाशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरूच राहील असा इशारा एफडीएने दिला आहे।